तर नमस्कार फॅमिली, सकाळ सकाळच्या वातावरणात आम्ही मोकळं व्हायला आलो. पाहू शकतायत एक नंबर वातावरण आहे. तुम्ही पण असल्या वातावरणात मोकळं व्हायचा, रोज रोज घरीच बसायचं नाहीये. तर पाहू शकतायत कसलं वातावरण आहे जबरदस्त. सकाळ सकाळचा सूर्य ह्या गवतावरती दव, एक नंबर असं वातावरण आहे. तर आता फायनली आम्ही मोकळं होऊन चाललेलो आहेत घरी. पुढं आहे ना कधी ती बैली, परंतु मोबाईल आहे ना मांडीवरती हायची. अरे काय काय हा का, हाय का सगळ्यांना, हात काकडले ना. तर ही सोरा याला तुम्ही अजून पाहिलं नसेल ना, पण पहिले कोणी हा पण तुम्हाला माहित होईलच. सगळं आज 1-2 दिवसामध्ये तुम्हाला सगळं माहित होणार आहे. तर सोनाली जातोय, जातो म्हणलं. चाललात का? एक दिवस सुट्टी आहे म्हणलं, व्हिडिओ काही बनव, टाइम स्पेंड करत तर चालले. तुम्ही तुमचंच काम बघत आहात, मी सुट्टी मारते शनिवारी. तर काय करावं, तिला पण घेऊन जाऊन माझ्यासोबत. चल येते की माझ्यासोबत, चला पुढे बस. मग आपण व्हिडिओ पण बनवत, म्हणजे आपला व्हिडिओ पण होते ना, काम पण होईल. कुठं बसू म्हणजे ट्रॅक्टरवर, डबल रोज द्या. हा ना, मग काय? एक एक्स्ट्रा माणूस असल्यामुळं वावर तुडायला, वावर तुडल्याबद्दल तुला साईडला बसा. येते का मग व्हिडिओ पण होतील आपले आणि हे होईल. तू पेरे मस्त पैकी मी व्हिडिओ करतो. अरे तू निघालीस सोनाली, तू ऐक ना, बस नको बस नको, काय जायला बसली बाबा ती, काय सांगता येत नाही. काय काय बंद पडन टाकू बर बर. चालले का, चालले का? खुशाल निघाली. ब्रेक दाब, ब्रेक दाब. पण जाऊ दे, मला घरी काम. हा ना, किती आहेत? 1500 ना. हो चांगला बोला का, काय विषय नाही. येऊ का मग, लाव जा फोन, असलो काम. हा कलर छान आहे. नाही दादा, कलर कसला आहे? क्रीम कलर आहे का? बघ ना कसला आहे, कसला आहे रे? गोल्डन नाही, गोल्डन होय. डेझर्ट गोल्डन नाही रे, डेझर्ट आहे ब्रो. चला जेव्हा जेवणाला फॅमिली सोनाली ते खरुंडीला गेलेले आहेत. ते आपल्या नवरीबाईची मेहंदी काढायची होती. स्वतः मेहंदी आर्टिस्ट असून स्वतःच्या लग्नाला आहे ना दुसऱ्या कोणच काढावं लागते मेहंदी. तर काय झालं आहे, आमची म्हैस हरवलेली आहे. तर मला भाऊचा फोन आला होता. बराच वेळ झालेला आहे, जवळपास 3 वाजल्यापासून ते म्हैस सापडत आहेत, परंतु काही सापडलेली नाही. त्यामुळं आता आम्ही आलेलो आहे. आता हा सगळ्या एरिया धुंडून काढावं लागेल. एक तर बिबट्याचं टेन्शन, कारण की जास्त मोठी पण नाही ना, छोटी वगैरे, त्यामुळं. तर फायनली आता मी पाहतो सगळीकडे आपल्या या परिसरात. आंबा आंबा आंबा, चा 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 चा. तिची जोडीदारी म्हणजे तिची म्हणजे मैत्रीण नाही आमची दुसरी, म्हणजे ती ओरडू राहिलेली आहे. कारण सूर्य मावळतीला चाललेला आहे, अंधार पडू राहिलेला आहे. म्हैस काय अजून सापडा नाही गेली. अंधार पडत चाललाय, म्हैस काय सापडा नाही. 2-3 जणांना विचारलं, ते दुपारी 12 वाजता आली ती म्हणले, आणि आम्ही इकडं हाकून लावलेली. त्या वस्तीवर गेलो, त्या वस्तीवर म्हणले आलती इकडं, पण आम्ही हाकून लावली. आता नवीन जनावर म्हणले हाकून लावतेस ना, पण आता कुंकड गेले याचं तपासच नाही म्हणले, ते पण आम्हाला सांगता येणार नाही कुंकड गेले. तिकडं एखादी म्हैस वगैरे काय आलेली का?
वगार म्हणजे वगार काय दिसले ना इकडं? बरं तसं कोणी म्हणलं किंवा दिसले तर सांग मला. बरं कोणाची ट्रॅव्हल काय? हा ना ते दुपारपासून गेलेले वगार इथं आलतो तुमच्या वस्तू अलीगड ते म्हणलं दुपारी आलती इथं पण आम्ही हाकून लावलेले खाली इकडं कुठं तर मग बरं जर दिसली तसं मग फोन कर. मी काय 2-3 चक्कर मारले होते सगळं दुपारभर असतील पण तिकडे काय दिसले ना. बरं तिथं मेंढ्यावाले आहेत का तिकडं कुठं बसलेले माहिती आहे का? मेंढेवाले तिथं बाळूच्या वावरात आहेत ना तुमच्या? नाही ना तिथं तर नाही तर तिथं गेलं तर तिकडं तरी नाही का? तिकडे नसं ना तिकडे मी ते म्हणलं इकडे मी वावरतच आहे बघतो इकडे जर दिसलीच कुठं तर मग. बरं तिकडं आवाज बिवाज जर आला तर कानच घे. हा म्हणजे राहणारच आहे मी इकडे खालीच आहे इकडे जर दिसली कुठं. बरं चालतंय. ओ बोला ना भाऊ. वगार आहे का काय नो काय करा. हॅलो काय हॅलो काय हॅलो वगैरे आली 10 वाजता. हाय इथं आलेलं आहे भानभाऊची इथं हाय. हा हाय त्याने बांधून ठेवली होती आता त्याने पाहिलं तो हाका मारली मला मग. काय म्हणले आता बाणा बोलू सकाळी हाका मारते कोणाची वगाय म्हणून हा म्हणून म्हणून आता इथंच घरात गुरमळे असले बघा म्हातारी कधी हा कवच नाही ना. ते भोने बांधले भो गेले का लगेच त्यांच्या ते माग आले लगेच खाली मागच आली का त्यांच्या खाली त्यांनी एक कोणी दुपारात जागा पाणी बरं झालं आपल्या काय तिने रौंदाळा म्हणजे तिने बरं झालं पण चालतं. तर फायनली मित्रांनो मॅच चालवली आम्ही घरी. एकदम अंधार पडलेला आहे आता अंधारामध्ये 2-2 दाव्याने बांधलेली तुम्हाला दिसत पण नसेल. मागं 2 जण आहेत. पांढऱ्या शर्टाला दिसते ऋषी तर दिसतच नाही कारण की त्याच्या अंगात ब्लॅक शर्ट आहे ना. तर आता चाललोय आता आम्ही म्हशीला घेऊन घरी. इथून आता 2 किलोमीटर जायचं आहे. आता बळच न्यायची. तर फॅमिली पाहू शकता आता आम्ही वगार म्हणजे म्हैस दिलेली आहे आकाश संघ आणि ऋषी. आता आम्ही टाकत आहेत गोण्या गाडीमध्ये. तर ही गाडी पॅक केलेली आहे. आता उरलेले मागल्या डिकी टाकतोय गाडीमध्ये ना. किती का पण आपण लोड नेऊ शकतोय बरं का. बास अजून पण त्याच्यात गोणे बसू शकते. झाल्या गोण्या गोणे लागले. ओके ते पसारा पण टाक मग मागच. तर पाहू शकतात आपण गाडी एकदम पॅक केलेली आहे. तर आता जातोय घरी. चला पाहू शकतात फुल भरलेली आहे. आता जायचंय आपल्याला घरी. पोरगी पळाली. बघू कसली मेहंदी आहे. वा नवरीबाईची मेहंदी. किती रुपये घेतले खरं सांगायचं? 300. काहीच घेतले नाही. तुझं तर टार्गेट 3000 घ्यायचंय. तुला इकडे एक पण ऑर्डर नाही. माझी मेहंदी ब्रायडलची असणार दादा. ब्रायडल असो नाही तर काय असो. ही सिंपल सायडर मेहंदी. सिंपल साईड तुझी ब्रायडलची कशी असणार आहे? तुला माहिती का खेड्या गावाकडे ना एवढे रेटला कोणही देऊ शकत नाही. कळलं का? आपल्याला ते नंतर सांगायचं कुणाचं लग्न ते. तुम्ही मगच व्हिडिओ मध्ये काय केलं? ही नवरी मेहंदी काढायला चालली. फेस दिसला नाही. हे माझं नको व्हिडिओ फक्त मेहंदीचा घेईन. बाकी हा ब्लॉग मी आता नाही टाकणार नंतर टाकीन. चहा नको मी ना चहा ज्यांनी म्हैस सांभाळून ठेवली ते का त्याने मला चहा पाहिजे.